मंडळी, नीटची परीक्षा आता पुढच्या महिन्यात होते आहे आणि त्यामुळं आता सगळ्या विद्यार्थ्यांना आपण लोकसंवादच्या व्यासपीठावर विनंती करतो आहोत की आत्महत्या करू नका, कसलेही वाईट विचार मनात आणू नका, अभ्यास करा आणि अगदी ताकदीनिशी तयारीला लागा. तुमचं कर्म तुमच्यासोबत आहे. मोठेगावकरांसारख्या एका विकृत प्रवृत्तीमुळं विद्यार्थ्यांचं आयुष्य आज अंधकारात बुडालेलं असलं तरी आता भूतकाळ विसरा आणि जुने जाऊ द्या, मरणा लागुनी. या अर्थानं विद्यार्थ्यांनी, पालकांनी आता आपल्या विद्यार्थ्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे. मंडळी, 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, हे सगळं मोठेगावकरांचं पाप आहे. बरं, मोठेगावकर हा वाईट प्रवृत्तीचा होता का? तर अगदी निश्चित नाही. खरं म्हणजे मोठेगावकरांनी वैखरीची वाट तोडून त्याचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आला, परंतु पैशातून महाज आला. आणि मोठेगावकर, हे तुझं पाप आहे आणि तुझ्या 7 पिढ्या नरकात जातील, इतकं हे भयावह चित्र आहे. आज हजारो लाखो विद्यार्थी आज नैराश्यामध्ये आहेत. मात्र आपण पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की नैराश्यामध्ये जाऊ नका. पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आहे. एकूणच गल्ली ते दिल्ली चौकशा सुरू आहेत. केंद्र शासन, राज्य शासन यामध्ये जातीनं लक्ष घालतंय आणि त्यामुळे त्यांनी परीक्षेच्या तारखा पण तातडीने जाहीर केल्यात. पुढच्या महिन्यामध्ये जी परीक्षा होते त्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी अगदी आनंदानं सामोरे जायचे, निश्चय करून सामोरे जायचे. निश्चित यश तुमच्या पुढं आहे आणि ते तुमच्या कर्माच्या अवतीभोवती राहील. ज्या मोठेगावकरवर महाराष्ट्रानं, मराठवाड्यानं प्रेम केलं, त्याच मोठेगावकरनं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचं काम केलं आहे. मोठेगावकर ही एक विकृती आहे आणि या प्रवृत्तीला ठेचायचं काम सरकारनं केलं पाहिजे. कारण ज्या 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याला फक्त मोठेगावकर जबाबदार. आता कराळी सरांनी जो काल एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. बे पोट्यो, त्या मोठेगावकर मास्तरले सीबीआयनं अटक केली. नंतर एक ब्युटी पार्लरवाली बाई सापडली. त्याच्यानंतर एक पेपर सेटर बाई होती पुण्याची, तिले पकडलं. ज्या पोट्याची लायकी नाही राहत साल्याची पास व्हायची, असे पोट्टे डॉक्टर केले असून तुम्ही आतापर्यंत. साला आजपर्यंत आम्ही MPSCचं तोंड नाही पाहिलं का? पण तुमचा रक्कन पेपर फुटते. साली अशी व्यवस्था आहे आणि हिचा शिक्षा मंत्री राजीनामा नाही देत. लाज वाटायला पाहिजे सालेले. हे मोठेगावकर सारखे जे दलाल बसले आहेत, त्या वरला मटकीचे नंबर राहते. कल्याण ओपन क्लोज 50 वर्ष झाले, एक नंबर नाही लीक होत त्याचा, ओपनचा आणि क्लोजचा. साला तुमचा पेपर लीक होते. थू आहे साले तुमच्या जिंदगानीवर, तुम्ही एक पेपर नाही घेऊ शकत. बे पोट्यो, त्या मोठेगावकर मास्तरले सीबीआयनं अटक केली. त्याचा हात सरळ सरळ नीटचा पेपर फोडण्यात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये नीटचा पेपरमध्ये जे प्रश्न आले त्याच्या, ठीक आहे, प्रश्न जशान तसे भेटले. आणि जो कुलकर्णी नावाचा मास्तर सापडला, जो पेपर सेटर होता, तो पेपर सेटर सुद्धा हा लातूरचाच आहे आणि तो तिथं पेपर पुरवत होता. त्याच्यानंतर एक ब्युटी पार्लरवाली बाई सापडली. त्याच्यानंतर एक पेपर सेटर बाई होती पुण्याची, तिले पकडलं. आता याच्यातले धागेदोरे राजस्थान पासून महाराष्ट्रापर्यंत आले. अरे गोर गरीब विद्यार्थी, तुम्ही लखपती करोडपती लोकायले पेपर विकता. ज्या पोट्याची लायकी नाही राहत साल्याची पास व्हायची, असे पोट्टे डॉक्टर केले असून तुम्ही आतापर्यंत. ते किती लोकांचा जीव घेईन याचा काही अंदाज आहे का? आताही म्हणते का त्या मोठेगावकरच्या क्लासमध्ये 10,000 पोरं आहे वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये. आता जे पोरं 11वीत ॲडमिशन घेतली, आता ते 12वीला गेले असन, ते असन. आता त्याच्या क्लासले लोक काय फासून राहिले, त्याच्यावर शाई फेकून राहिले, ठीक आहे. आता ज्या मायबापानं पैसे भरले पूर्ण, त्याच्या पोराचं भवितव्य का, ह्या बी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न का, आता ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली होती तर अर्ध्या लोकांनी ॲडमिशन घेतले असन त्या मोठेगावकरच्या क्लासमध्ये, तिथे 50-50 हजार रुपये पोरानं भरले असन. त्याचे पैसे मोठेगावकरनं वापस तर द्यायलाच पाहिजे. पण आता ज्या पोराचं अर्ध क्लास तिथं झाले त्याचं का, हा बी मोठा प्रश्न आहे. आणि मोठेगावकर सारखे जे बलाढ्य लोक होतात, हे असेच बदमाशपणा करून होतात. हे इमानदारीनं जर तुम्ही क्लास पोरायला शिकवले असते, तुम्ही नेट सेट आहे म्हणता, ठीक आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणता, आणि तुम्ही IITचे लोक शिकवायला ठेवले, मग IITचे दाखवायला ठेवले का? पेपर फोडून, तुम्ही पेपर फोडून लोकायले पोरायले सांगून तुमचा क्लासचा रिझल्ट आणत होता का, असा माझा प्रश्न आहे.
समजलं का? साला आजपर्यंत आम्ही MPSCचं तोंड नाही पाहिलं का? ठीक आहे, कधी आम्ही त्या कार्यालयात गेलो नाही का? कोण पेपर सेटर आहे आम्हाला माहीत नाही राहत. साला पेपर सेटर कोण आहे? हां, आमचा कलेक्टर ऑफिसले पेपर येते, स्ट्रॉंग रूममध्ये राहते. हां, पेपर सकाळी 9 वाजता निघते तर कलेक्टर पोलिसाच्या गाडीत पेपर पाठवते. एक पेपर नाही फुटत साला, पण तुमचा रक्कन पेपर फुटते. साली अशी व्यवस्था आहे. आणि हिचा शिक्षा मंत्री राजीनामा नाही देत. लाज वाटायला पाहिजे साले. हे मोठे गावकर सारखे जे दलाल बसले आहे त्या कोठा गिटात त्या हात असन, त्या कोठ्याले मोठे क्लासेस चालते राजस्थानमध्ये. ठीक आहे, तिथंही यायचे काही धागेदोरे असू शकते. आणि जे बिचारे गोरगरीब क्लासवाले आहे, जे गावागावात अथक मेहनत करते, पुराईवर खूप मेहनत करून शिकवते, ठीक आहे, पोटतिडकीनं शिकवते, त्याच्यात याचा कुठंच रिझल्ट लागत नाही. कारण याचे हातच तिथपर्यंत पुरत नाही. ह्या मोठ्याल्या क्लासवाल्याचे तिथपर्यंत हात पुरून आहे. सगळे मला तर वाटते मंत्र्या जंत्रालाही पैसे पुरवते का हे साले क्लासवाले. याचा धंदाच आहे सगळ्यात मोठा. साला आम्हाला विचार येते, आम्ही जीव तोडून मेहनत करतो तरी आमचे पुरं लागते ना. तुम्ही मेहनत करा ना. पेपर फोडण्याचं काय आहे? तुम्ही गोरगरीब पोरायचा जीव घेतला. अनेक गोरगरीब पोरं जे फुकटात MBBS मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झाली असती, ते पोरं तुमच्यामुळे वंचित राहिले. याले मोठे गावकर मास्तर जबाबदार आहे. त्याला अटक झाली, ठीक आहे, तेव्हा कुठं लोकांनी विश्वास बसला. चौकशी झालीत, लोकांनी विश्वास नव्हता बसत. आता त्याच्यातून काय तथ्य ते अजून कोण कोण सापडते, ठीक आहे, हे माहीत पडत. आणि याची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. नाही तर भाऊ, मोठे गावकर पैसेवाला माणूस आहे बाबू, तू BJPत चालला जा, निर्दोष सुटका होऊन जाशील. आणि याच्या अगोदर जे लोक पकडले, 4 पोराचे जीव गेले भाऊ. ठीक आहे, मी तर म्हणतो पेपर फुटीचा कायदा करा. आणि या पेपर फुटीमुळे सगळ्यात पहिले कलेक्टरले तो पेपर गेला पाहिजे स्ट्रॉंग रूमले, तिथून सगळीकडे गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, स्ट्रॉंग रूम मधून पेपर बाहेर गेला का तो पेपर बिलकुल स्टेशनवरच जायला पाहिजे. मधात कोणाच्या हातात लागता कामा नाही. साला त्या वरला मटकीचे नंबर राहते, कल्याण ओपन क्लोज 50 वर्ष झाले, एक नंबर नाही लीक होत त्याचा, ओपनचा आणि क्लोजचा. साला तुमचा पेपर लीक होते. कलेक्टर सस्पेंड झाला पाहिजे पेपर लीक झाला तर. कलेक्टरले द्या बॉडी लावा बंदी कामी कलेक्टरची, ठीक आहे. मंत्र्याला जेल झाली पाहिजे. आणि जे पुरं पेपर फुटल्यामुळे ज्याचे जीव गेले, काही नुकसान झालं, तर सरळ मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मंत्र्यावर बी व्हायला पाहिजे आणि कलेक्टरवर बी व्हायला पाहिजे. आणि जे लोक त्याच्यात आहे ज्यानं पेपर फुटला त्याला बी व्हायला पाहिजे जन्मठेप.